तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता मार्च 2020 मध्ये प्रश्न दुसरा बी 2 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा काय दिलेलं आहे. त्रिकोण पी क्यू आर मध्ये एन समांतर आहे आर क्यू. जर पीएम बरोबर आहे 15, एम क्यू बरोबर आहे 10, एन आर बरोबर आहे 8, तर पीएन बरोबर किती आहे हे आपल्याला काढायचे आहे. पीएन ची किंमत आपल्याला काढायची आहे. एन आर बरोबर किती आहे 8 आहे. पीएम बरोबर किती आहे 15 आहे. एम क्यू बरोबर किती आहे 10 आहे. तर मग आपल्याला एम समांतर आहे. कशाला समांतर आहे? आर क्यू ला समांतर आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आपल्याला सोडवायचं आहे. मग प्रमाणाचा मूलभूत प्रमेय काय आहे की एम आणि ही जर समांतर असेल तर ह्या बाजू काय होतात? एकमेकाला दुभागल्या जातात. मग आता काय येईल? पीएन छेदिले एन आर. बघा पीएन छेदिले काय घेतलं आपण? एन आर बरोबर काय? पीएम छेदिले एम क्यू. आता याच्यामध्ये किमती आपण ठेवून देऊ. मग पीएन ची किंमत आपल्याला काढायची आहे. जशाला तशी राहू द्या. एन आर ची किंमत किती आहे? एन आर बरोबर आहे 8 बरोबर आहे. पीएम ची किंमत किती आहे? 15. एम क्यू ची किंमत किती आहे? 10. आता ही किंमत आपल्याला काढायची आहे. आता बघा किंमत काढता इथं जर आपल्याला संक्षिप्त रूप बसत असेल तर इथं संक्षिप्त रूप द्यायचं. 5 त्रिक 15, 5 दोन्ही किती झाले? 10 झाले. 5 दोन्ही 10. संक्षिप्त रूप जेवढं होईल आपल्याला तेवढं इथंच लिहायचं. आपल्याला संक्षिप्त रूप दिलं तर उत्तर काढायला आपल्याला सोपं जाते. मग आता आपल्याला काय झालं? आता तिरपा गुणाकार करायचा. पीएन आता बरोबर किती राहिले? 3 छेदिले किती आहे? 2 आहे. 10 आपण 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10. आता तिरपा गुणाकार करा. पीएन ना कशाला गुणायचंय? 2 ला गुणायचं. 2 गुणिले पीएन बरोबर आहे 8 गुणिले किती आहे? 3 आहे. बघा तिरपा गुणाकार केला. यानं पीएन ना कशाला गुणलं? या 2 ला गुणलं. 2 गुणिले पीएन आणि 8 न कशाला गुणलं? 3 ला गुणलं. आता पीएन चा सहगुणक किती आहे? 2 आहे. 2 न भाग द्यायचा. दोन्ही बाजूला 2 ने भाग देऊ. 2 2 काय झाली? कटली. बे कबे बेचोक 8 म्हणून पीएन बरोबर आहे 4 आणि 3 चा गुणाकार करा. 4 त्रिकम 12 म्हणून पीएन बरोबर किंमत किती आली? 12 आलेली आहे. पीएन बरोबर किती आहे? 12. 2 मार्कासाठीचा प्रश्न अतिशय सोपा आहे. बघा हे जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्ते.